नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. मात्र प्रेक्षकांनो, या कमळी मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्टसुद्धा पाहायला मिळणार आहे. तो कसा आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तर आता मागच्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे की अनिकाने कमळीला हरवलेलं आहे कबड्डीमध्ये. त्यामुळे आता कमळी ही कबड्डी खेळू शकणार नसते. त्यामुळे आता ऋषीच्या बहिणीने हा सर्व कॉलेजमध्ये घडलेला प्रकार ऋषीला सांगितलेला आहे की कशा प्रकारे अनिकाने चिटिंग करून कमळीला हरवलेला आहे. तर आता ऋषी खूप विचार करून एक निर्णय घेतो आणि अन्नपूर्णा मॅडमला तो लगेच भेटण्याकरता निघतो. तेव्हा आता अन्नपूर्णा आजीला कॉलेजमध्ये घडलेला सर्व प्रकार ऋषी भेटून सांगतो. तर आता कमळी कॉलेजमधून कबड्डीमध्ये खेळू शकत नाही हा निर्णय प्रिन्सिपल सरांनी दिलेला आहे हे सुद्धा आता अन्नपूर्णा आजीला ऋषी सांगतो. त्यामुळे आता अन्नपूर्णा आजी म्हणते, मी बघितलं आहे की कमळी ही खूप छान कबड्डी खेळते. आता त्यामुळे कमळी तर कबड्डी खेळलीच पाहिजे. पण आपण अनिकाच्या टीममध्ये कमळीला नाही पाठवू शकत, कारण माझ्या अनिकाचा स्वभाव मला माहिती आहे, असं आता अन्नपूर्णा आजी ऋषीला बोलते. तर आता अन्नपूर्णा निर्णय घेते की कमळीची बी टीम ऋषी तू तयार कर. तर आता अन्नपूर्णा बोलते की ऋषी तू माझं एक छोटंसं काम कर. अन्नपूर्णा आजी बोलते, ऋषी आताच्या आता तू नोटीस काढ आणि मी त्याच्यावरती साईन करतो, म्हणजे कोणीही तुला अडवू शकणार नाही. कमळीची टीम बी तू स्वतः तयार कर. तर आता ऋषी मात्र खूप खुश होतो, कारण आता अन्नपूर्णा आजीने ऋषीला साथ दिलेली असते. मात्र ऋषीला माहिती असतं की कमळी ही कबड्डी आता खेळणारच. म्हणून आता ऋषी एक लेटर घेतो आणि कॉलेजमध्ये कमळीकडे घेऊन जातो आणि ते लेटर कमळीला देतो. तर कमळी रडत रडत कमळी कॉलेजमध्ये ते लेटर ओपन करते आणि कमळी म्हणते, सर आता मला या कॉलेजच्या बाहेर काढले जाणार ना. त्यावरती ऋषी म्हणतो, कमळी जेव्हा देव एक मार्ग बंद करतो ना, तेव्हा दुसरा मार्ग देव हा उघडतो. ही गोष्ट तुला माहिती आहे ना. यावरती कमळी म्हणते, पण सर हे लेटर बघ ना. तेव्हा ऋषी बोलतो, तू लेटर नीट वाच, तेव्हाच तुला कळणार ना की त्या लेटरमध्ये काय आहे. तेव्हा मात्र कमळी पूर्ण लेटर वाचल्यानंतर कमळीच्या लक्षात आलेलं असतं की आपण सुद्धा कबड्डी खेळू शकणार आणि लेटरवरती अन्नपूर्णा आजीची सहीसुद्धा असते. तर आता अन्नपूर्णा आजीची सही असल्यामुळे इकडे प्रिन्सिपलसुद्धा काहीही करू शकणार नसतात. तर आता मात्र प्रेक्षकांनो, अनिकाला खूप राग आलेला असते, खूप चिडलेली असते आणि हे सर्व ऐकून बघून ती राग आपल्या घरी निघून जात असते आणि कामिनीला सर्व काही घडलेला प्रकार सांगते. तर आता मात्र कामिनी ही खूप चिडलेली आहे की कमळी तुझ्यामुळे माझ्या नातीला त्रास होत आहे. आता बघ मी तुला काय मोठा धडा शिकवणार. तर आता कामिनी ही प्रिन्सिपलला कॉल करते आणि बोलते की मी तुला सांगितलं होतं ना की कमळीला लवकरात लवकर कॉलेजमधून बाहेर काढा. ही बी टीमचं काय आहे नवीन. तर त्यावर आता प्रिन्सिपल बोलतो की मॅडम मी काहीही करू शकत नाही, कारण या लेटरवरती स्वतः अन्नपूर्णा मॅडमने सही केलेली आहे. म्हणून आता मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. तर आता कामिनी बोलते, तू काहीही मदत करू शकत नाही असा तू कसा बोलू शकतोस. तर आता त्यावर आता प्रिन्सिपल बोलते की मॅडम आता एकच होऊ शकतं की कमळीची जी बी टीम आहे त्याच्यामध्ये जर टीम मेंबरच नसले तर बी टीम काहीही कामी येणार नाही, ती व्यर्थ जाणार. म्हणून तुम्ही आता एवढंच असं काही करा की बी टीममध्ये मेंबर जोडल्याच जाणार नाही आणि जोपर्यंत मेंबर कंप्लीट होणार नाही तोपर्यंत बी टीम बनणार नाही. आता एवढंच आपण करू शकतो. तर आता कामिनी बोलते, हे मात्र तू माझ्या कामाचं बोललास. तू आता एवढं माझ्या वतीने कर की कमळीच्या बी टीममध्ये कोणीही दुसरे खेळाडू खेळणार नाही आणि तिची टीम जुळू नये हे तू लक्षात घे. तर आता प्रिन्सिपल कामिनीला बोलते की हो मॅडम, मी आता असं काही होऊ देणार नाही की जेणेकरून कमळीच्या टीममध्ये कोणताही खेळाडू खेळण्यास हो म्हणेल. तर आता प्रेक्षकांनो, इकडे स्वतः कामिनीने आणि प्रिन्सिपलने मिळून खूप मोठं कटकारस्थान कमळीविषयी रचलेलं आहे. तर आता ऋषी आणि साधा मॅडम कमळीची काही मदत करणार का. तर आता कमळी
साधना मॅडम कमळीला बोलतात की कमळी, तू आता लवकरात लवकर स्वतः अन्नपूर्णा मॅडमने तुझी टीम बनवायला सांगितलेली आहे, त्यासाठी तू लवकरात लवकर माझ्याकडे काही चांगले खेळाडू असतील जे आपल्या कॉलेजमध्ये आहेत त्यांना घेऊन ये, आणि म्हणजे मी तुझी टीम कंप्लीट झाली की खेळाडूंचे नाव लिहून घेते आणि अन्नपूर्णा आजीला आणि प्रिन्सिपल सरांना सोपवते. तर आता मात्र कमळी आणि निगी काही मुलींना विचारता, तुम्ही आमच्या टीममध्ये खेळणार का? तर आता प्रेक्षकांनो, प्रिन्सिपल कामिनी आणि अनिकाने एवढा मोठा कॉलेजमध्ये डाव रचलेला असतो की मुलींना घाबरून सोडलेलं असतं की कोणी जरी कमळीसोबत खेळते असं आता स्वतः कामिनीने कॉलेजमध्ये येऊन मुलींना धमकावून सांगितलेलं आहे की कमळीच्या बी टीममध्ये कोणी जरी खेळताना मला दिसलं आणि कमळीच्या टीममध्ये खेळलं तर त्यांनी आपली बॅग पॅक करून कॉलेज हॉस्टेलवरून आणि हे कॉलेज सोडून मी त्यांना पाठवून देणार अशी धमकी मात्र आता कॉलेजच्या आणि हॉस्टेलच्या मुलींनी कामिनीने स्वतः कॉलेजमध्ये येऊन दिलेली असते. आता मात्र सर्व मुलींनी कामिनीने धमकावून सांगितले असतं, त्यामुळे आता बी टीममध्ये कोणीही सर्व मुली खेळायला नकार देतात. तर आता प्रेक्षकांनो, निगी आणि कमळी मात्र खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात. तर आता निगीला आणि कमळीला काय करावं कळत नाही, कारण प्रत्येक ज्या मुली असतात ना खेळाडू त्या त्यांना नकार देत असतात. तर आता हे सर्व बघून मात्र अनिकाला खूप छान वाटते की आता अनिका कमळी समोरासमोर जाऊन निगीला आणि कमळीला बोलते की तुम्ही बी टीम तयार करून तर दाखवा, विजेता तर नंतरच तुम्ही होणार. या कबड्डी खेळाची विनर फक्त मी आणि मी अनिका हीच राहणार. तर आता कमळीने सुद्धा अनिकाचे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे की 2 दिवसाच्या आत ती बी टीम म्हणजे कमळीची बी टीम ही तयार करणार. तर आता प्रेक्षकांनो, आता कमळी ही तिचं चॅलेंज पूर्ण करणार का हे आपण बघणार आहोत. तर आता कमळी खूप टेन्शनमध्ये रस्त्यानं जात असते. तर ती सतत विचार करत असते की आता आपल्या टीममध्ये सर्व मुली का नाही म्हणत असतील खेळायला, तिला काहीही कळत नाही. तर आता तिथं तिला समोर एक आजोबा दिसतात. त्या आजोबांना चक्कर आलेले असते, म्हणून ती आजोबांकडे जाते आणि आजोबा तुम्हाला काय होते असं ती आजोबांना विचारते. त्यावर आता बाजूलाच एक कॉफीचा कॅफे असतो, तिथं ती आजोबांना हात पकडून घेऊन जाते आणि आजोबा बोलतात, म्हणजे कमळी बोलते, आजोबा तुम्ही हे पाणी पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्या आजोबांचे पाणी पिऊन झाल्यानंतर आजोबा बोलता, मुली तू काही टेन्शनमध्ये आहेस का? तू टेन्शन घेऊ नकोस. नेहमी माझी एक गोष्ट लक्षात ठेव, सत्याचा नेहमीच विजय होतो. हे वाक्य ऐकल्यानंतर तू नेहमीच लक्षात ठेव आणि तू कधीच हरणार नाही, कारण सत्य हे कधीच हरत नाही, हे आजोबा कमळीला सांगतात. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, कमळीत एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि कमळी खूप खुश होते आणि आजोबा तुम्ही आता मला आशीर्वाद दिला ना की सत्याचा कधीही विजय होतेच आणि सत्य कधीही हरू शकत नाही. तर आता बघा, माझी कबड्डी टीम ही मी सत्यानेच बनवते आणि त्याच्यात विजेतासुद्धा होते आणि माझ्या टीमला विजय मिळवून देते. तर आजोबा म्हणतात, हो मुली तू नक्कीच विजयी होशील, असा आशीर्वाद आता त्या आजोबांनी कमळीला दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, आता कमळी ही कॉलेजमध्ये आलेली असते आणि शंभूने कुणीकडून ऐकलेलं असतं की आता अनिकाने आणि तिच्या आजीने म्हणजे कामिनीने सर्व मुलींना धमकी दिलेली आहे की त्या जर बी टीममध्ये खेळल्या तर त्यांना हॉस्टेल सोडून जावं लागणार आहे. तर आता हे सत्य कमळीला कळालेलं असतं की तिच्या बी टीममध्ये कोणतीही खेळाडू का नाही म्हणते येण्यासाठी, तर आता का खेळायला नकार देतात. तर प्रेक्षकांनो, आता कमळी पुढे बी टीमचे सदस्य कसे पूर्ण करणार आणि अनिका कामिनी मोठं कारस्थान करून कसं कमळीची बी टीम कंप्लीट नाही होऊ देणार हे पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक आहे. तर आता प्रेक्षकांनो, पुढे कमळी हे काय पाऊल उचलणार आहे हे तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.